भारतीय संस्कृतीने जगाला दिलेल्या देणग्यांपैकी एक म्हणजे योग आणि या देणगीतूनच आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जाऊ लागला। योगाचे महत्त्व पटवून देऊन त्याचा प्रसार होण्यासाठी खेड तालुक्यातही शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, राजकीय सामाजिक संस्थांनी योग आणि प्राणायाम याचे प्रात्यक्षिक, त्यावर आधारित व्याख्यान अशा वेगवेगळ्या उपक्रमांमधून योग दिन साजरा केला। योग दिनाच्या निमित्तानं झालेल्या कार्यक्रमाचे अपडेट आपण घेणारच आहोत, पण त्याआधी काही हेडलाईन्सवर एक नजर टाकूया। देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा। योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। योगाचे महत्त्व सांगणारा शहराबरोबर गावागावातही जागर। दारू पिण्यासाठी 2000 रुपये दिले नाही म्हणून मोहितेवाडीत गोळीबाराचा थरार। अर्ध्या रात्री घरी येत केली पैशाची मागणी। कोयता आणि बंदुकाही नाचवल्या। परिसरातील नागरिकांमध्ये घबराट। जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद। सरासरी 127.1 मिलीमीटर पाऊस। जूनचे निम्मे दिवस कोरडेच। समाधानकारक पावसाची शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या न्यूजरूम बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्तांत। आरोडेवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी आरोडेवाडीतील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी एकत्र योग अभ्यास केला आणि आरोग्यदायी जीवनासाठी योगाचे महत्त्व समजून घेतले। योग शिक्षक रवींद्र सांडबोर यांनी मुलांना विविध योगासने आणि त्याची प्रात्यक्षिके करून दाखवली। योगाचे फायदे समजून सांगितले। तिनेवाडी गावच्या सरपंच प्रतीक्षा पाचारणे यांनी मुलांना मार्गदर्शन केले। यावेळी उपसरपंच बाळासाहेब सांडवर, ग्रामपंचायत सदस्य सीमा पठारे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य रंगनाथ आरुडे, गणेश आरुडे, चेअरमन शिवाजी आरुडे आदी उपस्थित होते। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त डुम्याडोंगर गिरिभ्रमण मंडळातर्फे योगाभ्यास करण्यात आला। योग शिक्षक डॉक्टर महादेव घुले, डी.आर. पाचारणे, ॲडव्होकेट रामचंद्र घोलप यांनी योगाभ्यास घेतला। योग वर्गात राजगुरुनगर पंचक्रोशीतील विविध योग साधक, नागरिक उपस्थित होते। दैनंदिन जीवनात योगाचं महत्त्व आणि आसन, प्राणायाम याविषयी मार्गदर्शन केलं। यावेळी योग गुरु ॲडव्होकेट महादेव घुले, प्राध्यापक डी.आर. पाचारणे आणि ॲडव्होकेट रामचंद्र घोलप यांचा रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर यांच्या वतीने सन्मान करण्यात आला। रोटरी क्लबचे अध्यक्ष ॲडव्होकेट दत्ता रोके यांच्या हस्ते गुलाब पुष्प आणि श्रीफळ देऊन योग शिक्षकांना सन्मानित करण्यात आलं। यावेळी क्लबचे खजिनदार आणि राजगुरुनगर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अविनाश काहने, उद्योजक ज्ञानेश्वर उर्फ माऊली करंडे, चक्रधर खळदकर, उमेश ढमाले, जयंत घोरपडे आदी रोटरी मेंबर उपस्थित होते। आता बातमी आहे एका गोळीबाराची। दारू पिण्यासाठी 2000 रुपये दे, नाहीतर तुला ठोकून टाकील अशी धमकी देत तिघांनी एकाला जिवे मारण्याची धमकी दिली। रात्रीच्या वेळी वारंवार घरी येऊन पैशाची मागणी करीत कोयता आणि बंदुकीच्या धाकानं धमकावत हवेत गोळीबार केला। मोहितेवाडी येथील 19 जून रोजी सायंकाळी 6:30 ते 20 जून रोजी सकाळी 6च्या दरम्यान हा थरार घडला। या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संजय तानाजी वाघमारे, वय 40, सध्या पोतलेमळा, शेलपिंपळगाव यांनी फिर्याद दिली आहे। संजय वाघमारे यांच्या तक्रारीवरून सचिन मोहिते आणि त्याच्या अन्य 2 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी संजय वाघमारे हे त्यांच्या मित्र गोरक्ष जाधव यांच्यासह जगन्नाथ मोहिते यांच्या मालकीच्या दुचाकीवरून पिण्याच्या पाण्याचा जार घेऊन जात होते। त्यावेळी आरोपी सचिन मोहिते याला दुचाकीवर बसण्यासाठी जागा दिली नाही। या कारणावरून सचिन मोहिते यांनी फिर्यादी संजय वाघमारे यांना शिवीगाळ केली। त्यानंतर फिर्यादी वाघमारे यांनी आरोपीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारला। त्यानंतरही आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली। त्यानंतर 20 जून रोजी रात्री 12:30च्या सुमारास फिर्यादी यांच्या घरासमोर येत बाहेर गावावरून येऊन पैसे कमवता, इथे राहायचं असेल तर पैसे द्यावे लागतील असे म्हणून पुन्हा शिवीगाळ करून आरडाओरडा केला। एवढ्यावरच आरोपी थांबले नाहीत। त्यानंतर पुन्हा पहाटे 2च्या सुमारास फिर्यादींचा दरवाजा वाजवला। फिर्यादी यांनी दरवाजा उघडल्यानंतर आरोपींनी दारू पिण्यासाठी 2000 रुपये दे, नाहीतर तुला ठोकून टाकील अशी धमकी दिली। तसेच पहाटे 5:30च्या सुमारास पुन्हा आरोपी फिर्यादी यांना मारण्यासाठी अन्य 2 अनोळखी व्यक्तींसह कोयता आणि बंदुकीसारखे शस्त्र घेऊन दुचाकीवरून आले। फिर्यादी यांच्या घरासमोर सचिन मोहिते यांनी आरडाओरडा केला। घराबाहेर ये, दुसरं कुणी आलं तर त्याला सुद्धा ठोकू असे बोलून त्यांनी हातातील बंदुकीतून 2 गोळ्या हवेत गोळीबार केला। हवेत गोळीबार केल्यानंतर हा प्रकार पाहत असलेले लोक सैरभैर धावू लागले। काही नागरिकांनी आपल्या घराचा दरवाजा बंद केला।
बातमी आहे कंपनीच्या एका सहाय्यक व्यवस्थापकाने केलेल्या एका अपहाराची। म्हाळुंगे एमआयडीसी परिसरात पतोडिया फोर्जिंग अँड गिअर्स लिमिटेड कंपनीच्या अकाउंट विभागातील सहाय्यक व्यवस्थापकाने कंपनीला 1,40,00,000 रुपयांचा गंडा घातला। या प्रकरणी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 1 एप्रिल 2021 ते 28 एप्रिल 2024 या कालावधीत हा प्रकार घडला। या प्रकरणी सूर्यकांत दशरथ वाघमारे वय 50 राहणार चाकण यांनी फिर्याद दिली आहे। सूर्यकांत वाघमारे याच्या तक्रारीवरून महेश राम जाधव वय 40 राहणार कडाचीवाडी चाकण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे फिर्यादी सूर्यकांत वाघमारे याच्या पतोडिया फोर्जिंग अँड गिअर्स लिमिटेड कंपनीत सहाय्यक मॅनेजर म्हणून नोकरी करतात। महादेव जाधव यांच्याकडे कंपनीस माल पुरवणारे व्हेंडर आणि फर्म यांना कामाच्या स्वरूपानुसार देणी असणारी रक्कम अदा करण्याची जबाबदारी विश्वासाने सोपवली। मात्र आरोपी महादेव जाधव यांनी कंपनीचे वेगवेगळ्या व्हेंडर आणि कंपनी फर्म यांना 1,40,00,000 रुपये एवढी रक्कम अदा केल्याचं दाखवून ती रक्कम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करून कंपनीच्या 1,40,00,000 रुपयांचा अपहार केला। चाकण बाजारातून कत्तलीसाठी बैल खरेदी करणाऱ्या 2 आरोपींना चाकण पोलिसांनी अटक केली आहे। चाकणमधील बलतआळीमध्ये 15 जून ते 18 जून दरम्यान हा प्रकार घडला। या प्रकरणी हसनभाई जफरभाई मुंडे वय 55 राहणार बलतआळी चाकण आणि सर्वर अजित शेख वय 35 राहणार खंडोबामाळ तालुका खेड असे अटक करण्यात आलेल्या 2 आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे हवालदार रोहिदास भिकाजी मोरमारे यांनी फिर्याद दिली आहे। आरोपी हसनभाई मुंडे यांनी चाकण बाजारातून बैल कत्तलीसाठी खरेदी करून आरोपी सर्वर शेख याला कत्तलीसाठी बैल विक्री केला। शेख याने बीड येथील फुले पिंपळगाव येथे बैल नेला आणि त्याची कत्तल केली। बातमीपत्राच्या शेवटी पाहूया पावसाचे अपडेट। राज्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता, परंतु खेड तालुक्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही। जिल्हा प्रशासनाकडून जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जून महिन्याच्या 21 दिवसात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे। खेड तालुक्यात जून मध्ये सरासरी 127.1 मिलीमीटर पाऊस पडतो। यंदा जून मध्ये 21 दिवस उलटून गेल्यानंतरही आतापर्यंत सरासरी 75.3 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे। दरवर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी 59.2% असून 21 पैकी फक्त 21 दिवस पाऊस पडला आहे। बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।